बीड मध्ये शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पाहायला मिळालाय। 10वीच्या परीक्षेसाठी मंडप उभारलाय। या मंडपामध्ये बसून हा पेपर द्यावा लागणार आहे। 10वीचा पेपर सुरू होण्याआधीच हा गोंधळ पाहायला मिळतोय। विद्यार्थी संख्या ही वाढल्याचं कारण देत हा मंडप इथे उभारलेला आहे। कडक उन्हामध्ये मंडपामध्ये बसून या 10वीच्या विद्यार्थ्यांना हा पेपर द्यावा लागणार आहे। या पहिल्याच पेपरला विद्यार्थ्यांची ही अग्निपरीक्षा आहे। बीड मध्ये 10वीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पाहायला मिळालाय। बीड तालुक्यातील कुर्ला इथे 10वीचं परीक्षा केंद्र आहे। मात्र इथे केंद्रावर परीक्षार्थींची संख्या वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी मंडपाची व्यवस्था केलेली आहे। महेंद्र मुधोळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत फोनच्या माध्यमातून। आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेणार आहोत। महेंद्र, हा संतापजनक प्रकार समोर आलेला आहे। विद्यार्थी वाढले म्हणून मंडप उभारायचा कितपत योग्य आहे? काय या संदर्भात नाराजी व्यक्त करते? काय पालकांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत? नक्कीच हे संतापजनक प्रकार आहे असं म्हणलं तरी आता वागू वाटणार नाही। 10वीच्या परीक्षेचा आज पहिलाच पेपर होता। मात्र कुर्ला हे गाव बीड तालुक्यातलं आहे आणि तिथे यशवंत विद्यालय नावाचं विद्यालय आहे आणि या विद्यालयामध्ये फक्त 4 खोल्या आहेत। 4 खोल्या असताना देखील बोर्डाने या शाळेला मंजुरी कशी दिली, तिथं परीक्षा केंद्र कसं दिला, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आणि विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसल्यामुळे अक्षरशः जर बघितलं गेलं तर शाळेच्या बाहेरच मंडपाची उभारणी केलेली आहे आणि त्यामध्ये बेंचेस देखील ठेवण्यात आलेले आहेत। सध्या जर बघितलं तर उन्हाचा पारा देखील तीव्र आहे। काही ठिकाणी जे आहे वारं देखील सुटलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी या ठिकाणी उघड्यावरती मंडप टाकून त्या ठिकाणी बेंचेस लावून परीक्षा देण्याची आता वेळ आलेली आहे। आणि जर बघितलं गेलं तर पहिल्याच दिवशी असा हा प्रकार घडल्यामुळे कुठंतरी मोठी घोडचूक जी आहे जिल्हा प्रशासनाची झाल्याचं समोर येते। पालक देखील संतप्त झालेले आहेत आणि याआधी देखील बघितलं गेलं यशवंत विद्यालयामध्ये असाच प्रकार घडलेला होता। ही जी यशवंत विद्यालयाची शाळा आहे का भाडेच्या तत्वावर त्या ठिकाणी तिथं उभारण्यात आलेली आहे। त्या शाळेचं बांधकाम सुरू आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना उघड्यावर आता परीक्षा देण्याची वेळ आलेली आहे। अगदी धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।